हडपसर परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये नाव आलेल्या कुख्यात इम्तियाज इद्रिस मेमन उर्फ बहिऱ्या या व्यक्तीविरोधात गंभीर तक्रारी पुढे येत आहेत। पोलीस नोंदणीप्रमाणे त्याच्यावर चोऱ्या, दरोडे, खंडणी, धमक्या तसेच बनावट पोलीस ओळख वापरून पैशांची मागणी केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याच्यावर 2 वर्षांची तडीपार कारवाई केल्याची नोंद आहे। तथापि काही स्थानिक विक्रेते, हातगाडी चालक, लहान व्यावसायिक यांच्याकडून दबाव टाकणे व पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे नागरिक सांगत आहेत। रोकटोक महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो, जर कुणाकडूनही जबरदस्तीने पैसे उकळले गेले असतील किंवा धमक्या दिल्या असतील तर कृपया थेट संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करा। हडपसर पोलीस स्टेशन किंवा आपल्या परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा। कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही। नागरिकांनी धैर्याने पुढे येऊन तक्रार दिल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो। अन्यथा आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या अन्यायाला वाचा फोडू। सोशल मीडियावर बदनामी व खोटे आरोप केल्याच्या प्रकरणी संबंधित व्यक्तीसह 8 जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे। पुढील कायदेशीर कारवाई न्यायालयीन प्रक्रियेनुसार होईल। रोकटोक महाराष्ट्र न्यूज पीडित नागरिकांचा आवाज प्रश्नापर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।